नमस्कार. ऑल इन वन चॅनलमध्ये मी अनघा आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर माझा आजचा पदार्थ आहे जाड पोह्याचे फोडणीचे पोहे. आता हे जाड पोहे आहेत, साधारणतः दगडी पोहे वगैरे म्हणतात याला. तर हे जे पोहे आहेत हे खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होत नाही. जनरल मीडियम पोहे वगैरे असतात आणि बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा पित्ताचा त्रास होतो, तर यांनी फार होत नाही. तर म्हणून मला असं वाटलं की ही रेसिपी आपणास दाखवावी. तर जे पोहे होते हे मी साधारणतः 4-5 वेळा असे धुवून घेतलेले आहेत. धूळ वगैरे असते त्याच्यावरती, तर हे धुवून घेतलेले आहेत आणि असं भिजवून साधारणतः एक 10 मिनिट वगैरे ठेवावेत. म्हणजे असा 1 मिनिट दाखवेन, असे मऊ होतात हे पोहे. आणि नॉर्मल पोह्यांसारखेच हे पोहे फोडणी टाकायचे आहे. तर इथे तेल तापलेलं आहे. मी फोडणी करून त्यामध्ये कांदा फ्राय करून घेईन आणि कढीलिंब, मिरची हे पण घालून घेईन. आपण पाहू शकता मी या फोडणीमध्ये मिरची, कढीपत्ता, कढीलिंब आणि दाणे आणि कांदा हे सगळं घालून घेतलेलं आहे. आता फ्राय करून घेऊ. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत मी त्या पोह्यामध्ये मीठ आणि साखर घालून घेतलेलं. आपण पाहू शकता साधारणतः म्हणजे चवीपुरतं मीठ आणि साखर हे या पोह्यांमध्ये घालून घ्यावे, म्हणजे प्रत्येक पोह्याला मीठ आणि साखरेची चव येते. कांदा छान फ्राय झालेला आहे. यामध्ये मी हळद घालून, आता यामध्ये मीठ आणि साखर घालून घेतलेली आहे. छान मिक्स करून घ्यावेत हे पोहे. हे पोहे मिक्स झाल्यानंतर या कढईमध्ये घालून घ्यावे. पोहे मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी लिंबू पिळून घेईन आणि कोथिंबीर घालेन. तर हे आपले पोहे तयार. यामध्ये मी खोबरं घालून घेईन आता. वाव, खूप सुंदर होतात हे पोहे. आपणही करून पहा. 1 मिनिट आणि हे असे सुंदर डेकोरेट केलेले आहेत आणि गरम गरम आहे, त्यामुळे मला कंट्रोलच होत नाही आहे. तर मी एक घास खाऊन बघते. एकदम टेस्टी झालेले आहेत हे पोहे. लिंबाचा असा आंबूसपणा आणि मीठ आणि साखर, खूप सुंदर होतात हे पोहे. तर आपणही करून पहा आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज नवीन बघणाऱ्यांनी माझा हा नवीन व्हिडिओ नवीन मित्रांना शेअर करा. काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर अवश्य सांगा, त्यामध्ये मी जरूर बदल करेन. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.